नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणे आता जवळपास निश्चित मानले जात आहे। विशेष म्हणजे कोकाटेंच्या रिक्त होणाऱ्या जागेवर आता धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा वर्णी लागण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली। न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले असून त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत। या कायदेशीर पेचामुळे त्यांची आमदारकी जाण्याची आणि पर्यायाने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा मंत्रिपद गेल्यास त्या जागी धनंजय मुंडे यांची नियुक्ती होऊ शकते। यापूर्वी धनंजय मुंडे याच मंत्रिपदात मंत्री होते, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून निर्माण झालेल्या दबाव आणि विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यावेळी मुंडेंनी आपल्या राजीनाम्याचे कारण प्रकृती असे दिले होते, परंतु राजकीय दबावामुळेच त्यांना पद सोडावे लागले होते ही चर्चा सर्वश्रुत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोकाटेंना शिक्षा सुनावल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। मुंडे आज सकाळीच तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह भाजपचे केंद्रीय नेतृत्व यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अजित पवारांशी कोकाटेंच्या खात्याबाबत चर्चा केल्याचे समजते। कोकाटेंची खाती कोणाकडे सोपवायची याचा निर्णय घेण्याचे अधिकार अजित पवारांना देण्यात आले आहेत। मात्र एका गंभीर प्रकरणातून राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडेंना केंद्रीय नेतृत्व पुन्हा मंत्रिपदासाठी हिरवा कंदील देते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। माणिकराव कोकाटेंच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असला तरी धनंजय मुंडेंच्या रूपाने एक आक्रमक चेहरा पुन्हा मंत्रिमंडळात येतो का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। तर या सर्व प्रकरणात बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी असे सांगितले की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येणार नाहीत। मी ठामपणे सांगतो, मंत्रिमंडळात त्यांना घेणार नाहीत असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। वाल्मिक कराड याला जामीन मिळणार नाही आणि धनंजय मुंडे यांना कोणीही मंत्रिमंडळात घेणार नाही अशी टोला देखील बजरंग सोनवणे यांनी लगावला। धनंजय मुंडे यांनी मंत्री होण्यासाठी अमेरिकेला जावं। धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या संदर्भात विचारलं असता सोनवणे यांनी ते त्यांच्या पक्षाला अंधारात ठेवून मुंबईला चाललो म्हणून दिल्लीला आले आहेत। ते त्यांच्याच पक्षातील नेत्यांना ते अंधारात ठेवतात अशी टीका सोनवणे यांनी केली। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।